नमस्कार मित्रांनो, मराठी दुनिया चॅनलवर मी गैबिनंद घोगे आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करणे विसरू नका। धन्यवाद। मराठी दुनिया चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत MPSC टेस्ट सिरीज टेस्ट क्रमांक 1 यामध्ये जे प्रश्न सम्मिलित केलेले आहेत ते प्रश्न सर्वसाधारणपणे PSI STI क्लर्क पोलीस आर्मी ग्रामसेवक आणि तलाठी भरतीसाठी आवश्यक आहेत। चला तर आपण सुरुवात करूया या अनोख्या टेस्ट सिरीजला। मराठी दुनिया क्विज चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। सुरुवात करूया MPSC टेस्ट सिरीज नंबर 1 आणि प्रश्न आहे, पहिला प्रश्न आहे प्रश्न 1 जानेवारी 1948 मध्ये पुण्याच्या भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली? आणि पर्याय आहेत डॉक्टर भाऊ दाजी लाड, नाना शंकर सेठ, महात्मा ज्योतिराव फुले, वीणा मंडलिक। आणि अचूक पर्याय आहे महात्मा ज्योतिराव फुले। प्रश्न दुसरा, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी खालीलपैकी कोणती गोष्ट केली? आणि पर्याय आहेत मुक्ती सदन पुणे, हिंगणे महिला विद्यालय, मुक्ती सदन केडगाव, शारदा सदन मुंबई। आणि यासाठीचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 हिंगणे महिला विद्यालय। आता आपण प्रश्न 3 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 3 सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? आणि यासाठीचे पर्याय आहेत पर्याय 1 भाऊ दाजी लाड, पर्याय दुसरा न्यायमूर्ती रानडे, पर्याय 3 सार्वजनिक काका, पर्याय 4 फिरोज शाह मेहता। आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सार्वजनिक काका। प्रश्न चौथा बघूया। प्रश्न 4 बेळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या म्हणजे 1921च्या अध्यक्षपदी कोण होते? आणि यासाठीचे पर्याय आहेत क्रमांक 1 शिवराम महादेव परांजपे, क्रमांक 2 कर्मवीर विठ्ठलरामजी शिंदे, पर्याय क्रमांक 3 विष्णू शास्त्री चिपळूणकर, पर्याय क्रमांक 4 छत्रपती शाहू महाराज। आणि याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शिवराम महादेव परांजपे। प्रश्न क्रमांक 5 रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा। जसे A ला Z तर G ला काय? असा प्रश्न आहे आणि त्यासाठीचे पर्याय आहेत पर्याय 1 A, पर्याय 2 T, पर्याय 3 U आणि पर्याय 4 V। आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 A। प्रश्न 6 1980 मध्ये पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणी केली? आणि पर्याय आहेत 1 लोकमान्य टिळक, 2 निबंध मालाकार चिपळूणकर, 3 लोकहितवादी आणि 4 गोग आगरकर लोकमान्य टिळक आणि चिपळूणकर। आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गोग आगरकर लोकमान्य टिळक आणि चिपळूणकर। प्रश्न क्रमांक 7 साताऱ्याचा राजा प्रतापसिंहाने आपला वकील म्हणून इंग्लंडला कोणास पाठविले होते? आणि पर्याय आहेत 1 रंगो बापूजी, 2 अहमद शहा, 3 अजीमुल्ला खान आणि 4 तात्या टोपे। आणि याचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 रंगो बापूजी। प्रश्न 8 बघूया। एका सांकेतिक भाषेत FYTI म्हणजेच DZRK तर DCXP या सांकेतिक शब्दाने कोणता शब्द व्यक्त होईल? आणि पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 DEAR, पर्याय क्रमांक 2 BEAR, पर्याय क्रमांक 3 NEAR आणि पर्याय क्रमांक 4 WEAR। आणि यासाठीचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 BEAR। प्रश्न क्रमांक 9 रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा। जसे A रिकामी जागा, बी रिकामी जागा,
सी सी रिकामी जागा आणि रिकामी जागा डी डी डी. आणि यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 ए ए बी बी सी डी, पर्याय क्रमांक 2 ए ए बी सी सी सी, पर्याय क्रमांक 3 ए ए ए सी सी डी आणि पर्याय क्रमांक 4 ए ए बी बी सी सी. आणि यासाठीचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ए ए बी बी सी डी. प्रश्न क्रमांक 10. पंढरपूर येथील विठोबाचे मंदिर हरिजनांसाठी खुले कोणाच्या प्रयत्नांमुळे झाले? आणि पर्याय आहेत 1 महात्मा गांधी, 2 गणपतराव तपासे मंत्री, 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 4 साने गुरुजी. आणि याचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 साने गुरुजी. प्रश्न 11. बाबू गेनूने कोणत्या ठिकाणी आत्मबलिदान दिले? आणि याचे पर्याय आहेत पर्याय 1 नंदुरबार, पर्याय 2 सातारा, पर्याय क्रमांक 3 पुणे आणि पर्याय क्रमांक 4 मुंबई. आणि यासाठीचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 मुंबई. प्रश्न 12. शाळेत शिक्षण घेत असतानाच मराठी व्याकरणाचे पुस्तक लिहिणारा कोण? आणि यासाठीचे पर्याय आहेत पर्याय 1 विष्णुशास्त्री पंडित, पर्याय 2 लोकहितवादी, पर्याय 3 दादोबा पांडुरंग तरखडकर, पर्याय 4 बाळशास्त्री जांभेकर. आणि अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 दादोबा पांडुरंग तरखडकर. प्रश्न क्रमांक 13. शिवाजी महाराजांनी मुख्यतः सुरतेवर स्वारी का केली? आणि यासाठीचे पर्याय आहेत पर्याय 1 सुरत आर्थिकदृष्ट्या अत्यंत संपन्न होते, पर्याय 2 स्वराज्याची नुकसान भरपाई करून बादशहाच्या प्रतिष्ठेला धक्का द्यावयाचा होता, पर्याय 3 मुघलांना धडा शिकवायचा होता आणि पर्याय 4 सुरत हे एक मोठे बंदर होते. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 14. शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना कोणी केली? आणि याचे पर्याय आहेत धोंडो केशव कर्वे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे आणि दादासाहेब गायकवाड. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 15. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. NNNZ OOOY रिकामी जागा QQQW. आणि पर्याय आहेत पर्याय 1 PPPY, पर्याय 2 PPPW, पर्याय 3 PPPX आणि पर्याय 4 PPPU. आणि याचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 PPPX. प्रश्न क्रमांक 16. ब्रिटिश सरकार दक्षिणा प्राईज कमिटीचा पुरस्कार कोणत्या विषयाच्या ग्रंथ निर्मितीस देत असे? आणि यासाठीचे पर्याय आहेत 1 मराठी, 2 इंग्रजी, 3 उर्दू, 4 संस्कृत. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 संस्कृत. प्रश्न 17. कल्पेशचा भाऊ कल्पेशपेक्षा 29 दिवसांनी मोठा असून त्याची बहीण कल्पेशपेक्षा 70 दिवसांनी मोठी आहे. जर त्याच्या बहिणीचा जन्म शुक्रवारी झाला असेल तर कल्पेशचा जन्मदिवस कोणता? आणि त्यासाठीचे पर्याय आहेत 1 शनिवार, 2 गुरुवार, 3 शुक्रवार आणि 4 रविवार. याचं उत्तर आहे गुरुवार. प्रश्न 18. 74व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? आणि यासाठीचे पर्याय आहेत वसंत बापट, वसुंधरा पेंडसे, डॉक्टर विजया राज्याध्यक्ष, डॉक्टर येदी फडके. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डॉक्टर विजया राज्याध्यक्ष. प्रश्न क्रमांक 19.
मूकनायक पाक्षिकाच्या शीर्षभागी कोणत्या संतांची वचने लिहिली होती? आणि यासाठीचे पर्याय आहेत संत एकनाथ, संत रामदास, संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संत तुकाराम. प्रश्न क्रमांक 20 वसईचा तह कोणात झाला? आणि यासाठीचे पर्याय आहेत 1 पेशवे पोर्तुगीज, 2 रघुनाथ पेशवे आणि इंग्रज, 3 टिपू सुलतान आणि इंग्रज आणि 4 दुसरा बाजीराव पेशवे आणि इंग्रज. आणि यासाठीचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दुसरा बाजीराव पेशवे आणि इंग्रज यांच्यामध्ये वसईचा तह झाला. प्रश्न क्रमांक 21 1857 मध्ये यमुना पर्यटन ही कादंबरी कोणी लिहिली? आणि त्यासाठीचे पर्याय आहेत 1 सावित्रीबाई फुले, 2 महात्मा ज्योतिराव फुले, 3 बाबा पद्मनाजी आणि 4 गणेश वासुदेव जोशी. आणि यासाठीचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बाबा पद्मनाजी. प्रश्न क्रमांक 22 महात्मा गांधीजींनी मजूर महाजन संघाची स्थापना कोठे केली? आणि यासाठीचे पर्याय आहेत 1 सुरत, 2 अहमदाबाद, 3 पोरबंदर आणि 4 मद्रास. आणि यासाठीचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अहमदाबाद. प्रश्न क्रमांक 23 पंडिता रमाबाईच्या कार्याचा गौरव करून त्यांना कैसर ई हिंद ही पदवी आणि सुवर्ण पदक कोणी दिले? आणि यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 राघव भांडारकर, पर्याय क्रमांक 2 इंग्रज सरकार, पर्याय क्रमांक 3 निजाम सरकार आणि पर्याय क्रमांक 4 केडगावची जनता. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इंग्रज सरकार. प्रश्न क्रमांक 24 भारूड रचना कोणत्या संताने केली? आणि याचे पर्याय आहेत 1 संत एकनाथ, 2 संत ज्ञानेश्वर, 3 संत नामदेव, 4 संत तुकाराम. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संत एकनाथ. अशा पद्धतीनं मी आपणासाठी हे प्रश्न या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. आपण या प्रश्नांचा अभ्यास करून निश्चितच यशस्वी व्हाल अशी अपेक्षा आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आवडल्यास लाईक आणि शेअर करणे विसरू नका.